राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. ही निरोप देणाऱ्यांची आणि निरोप घेणाऱ्यांची इच्छा नसली तरी थांबा आला असल्याने थांबावंच लागतं. मग तो प्रवास असो किंवा विधिमंडळाचा सहवास असो, ज्याचा थांबा आला त्याला थांबावेच लागतं. आणि सध्या चैत्र नवरात्रोत्सव आहे. या वरिष्ठ सभागृहातील 9 सदस्यांना आज आपण निरोप देत आहोत. त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आहेत, डॉक्टर नीलमताई गोरे आहेत, अमोल मिटकरी आहेत, शशिकांतराव शिंदे आहेत, रणजितसिंग मोहिते पाटील आहेत, राजेश राठोड आहेत, संदीप जोशी आहेत, दादाराव केचे आणि संजय केनेकर आहेत. हे आपले 9 सहकारी कार्यकाळ पूर्ण झाल्याने आज निवृत्त होत आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये राज्यसभेतील काही सदस्यांच्या निरोप समारंभात या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी भाषणात सांगितलं. ते म्हणाले, राजकारणात पूर्णविराम कधीच नसतो. सदस्य राज्यसभेतून निवृत्त झाले तरी त्यांचे जनजीवन संसदेच्या कक्षेबाहेर निरंतर सुरू असतं. त्याच धर्तीवर आज विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांचं कार्य यापुढेही निरंतर सुरू राहील याची मला खात्री आहे. आणि यापैकी काही सदस्य पुन्हा सभागृहात येतील, त्यासाठी देखील मी शुभेच्छा देतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो. तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या नीलमताई गोरे आज निवृत्त होत आहेत. नीलमताई सलग 24 वर्ष या सभागृहात आहेत. रासू गवई साहेब सर्वाधिक सलग 30 वर्ष या सभागृहाचे सदस्य होते. त्यानंतर 24 वर्ष झाले तुम्हाला रेकॉर्ड मोडणार त्या सदस्य राहण्याचा मान विस पागे यांच्याकडे आहे. त्या विक्रमाची नीलमताईंनी बरोबरी केली आहे. एक महिला म्हणून उपसभापती पदावर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रमही ताईंच्या नावावरच आहे. उपसभापती म्हणून अत्यंत कणखरपणे शिस्तबद्ध काम करून नीलमताईंनी या वरिष्ठ सभागृहाचा सन्मान वाढवलेला आहे, डेकोरम वाढवलेला आहे, याचं पावित्र्य वाढवलेलं आहे, लौकिक वाढवलेला आहे. उपसभापती म्हणून काम करताना आपण त्यांना पाहिलंय, ताईंचा तोल कधी जात नाही, त्या कधीही विचलित होत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता कधी ढळत नाही. आणि कोण बोललं तर सोडत नाही म्हणाले. ताईंचं काम बोलतं, ताईंचं लिखाण देखील चांगलं आहे, भक्कम आहे, त्यांची वैचारिक बैठक पक्की आहे, त्यांची भूमिका कायम स्पष्ट असते. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्यास त्या घाबरत नाहीत. कालच ताईंनी घेतलेल्या एका निर्णयामुळे देखील त्यांची प्रचिती पुन्हा आली आहे. नीलमताईंचा पिंड सामाजिक चळवळीतून घडला आहे. अरे सामाजिक चळवळीतून घडला आहे, चांगल्याला चांगलं म्हणणं आहे.